तर पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाटच सध्या फिरतोय। तक्रारीला 48 तास उलटून गेलेले आहेत, तरीही पुणे पोलिसांना आरोपीचा शोध अद्याप लागला नाहीये। आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांची धावाधाव सध्या सुरू आहे। 13 टीम सध्या या आरोपीचा शोध घेत आहेत। पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेकडून कसून तपास सध्या केला जातोय। चकवा देऊन आता हा आरोपी सर्व ठिकाणी फिरतोय अशी माहिती सध्या समोर येते। जवळपास 48 तास उलटलेले आहेत ही जी बलात्काराची घटना घडलेली होती। मात्र यातला जो आरोपी आहे त्याची ओळख खरं तर पटलेली होती, मात्र तो अजूनही मोकाटच असल्याचं बघायला मिळत आहे। तर याच नराधम आरोपी दत्ता गाडे याचे राजकीय संबंध असल्याची सध्या माहिती समोर येते। दत्ता गाडे मूळचा शिरूरचा रहिवासी आहे। सराईत गुन्हेगार म्हणून त्याची नोंद सध्या बघायला मिळते। आरोपी दत्ताच्या भावाला अटक झाली आहे। पत्नी आणि आईचाही जबाब नोंदवण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। तर या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघतोय। या दत्ता गाडे याचे राजकीय संबंध असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। दत्ता गाडे हा मूळचा शिरूरचा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती सध्या हाती आली आहे। दत्ता गाडे याचे राजकीय संबंध असल्याची माहिती सध्या मिळते। शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगर या ठिकाणी त्याच्या विरोधात गुन्हे सुद्धा दाखल झाल्याचं समजतंय। नेमका कोण हा दत्ता गाडे आहे ते आपण बघत होतो। तो शिरूरचा आहे, सराईत गुन्हेगार असल्याची माहिती सध्या हाती लागली आणि त्याचे राजकीय संबंध असल्याची माहिती कुठेतरी समोर येते आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने पोलीस खरं तर तपास करतायत। त्याच्या आईचा आणि पत्नीचा जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे। ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं लुबाडण्याचे गुन्हे त्याच्यावर नोंदवण्यात आले आहेत। चेन स्नॅचिंग प्रकरणातही दत्ता गाडे याच्या विरोधात गुन्हे बघायला मिळत आहेत। 2021 साली कर्ज घेऊन त्यानं 4 चाकी गाडी ही घेतली होती। पुणे अहिल्यानगर प्रवासी वाहतुकीमध्ये महिलांची लुबाडणूक सुद्धा त्यांनी केल्याचं उघडकीस आलंय। दत्ता गाडे याच्या घरची परिस्थिती खरं तर बेताची आहे। दत्ता गाडे याच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं आहेत। सध्या पोलिसांनी दत्ता गाडे याच्या भावाला अटक केली आहे आणि सोबतच दत्ता गाडे याच्या पत्नी आणि आईचा जबाब नोंदवण्यात आलाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार झारेकर सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, खरं तर 48 तास झालेले आहेत या घटनेला बलात्कार होऊन, तरी सुद्धा हा जो आरोपी आहे दत्ता गाडे तो मोकाटच असल्याचं बघायला मिळत आहे आणि या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट, या आरोपीचे आता राजकीय संबंध असल्याची माहिती उघडकीस आली आहे। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दत्ता गाडे यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार आहेत जे त्यांचं काम केल्याचं उघड होताना पाहायला मिळतंय। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर गावामध्ये दत्ता गाडेचा जो गावामधला संपर्क आहे तो वाढताना दिसत होता। गावामध्ये त्याचा वलय वाढत चाललं होतं आणि त्यानंतर तो गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय संबंध बाळगत असल्याचं पाहायला मिळते। कारण अनेक गावातील जे नागरिक आहेत ते सांगतात तो राजकारणातही आता पुढे यायला लागला होता। मात्र त्याचं जे घरगुती जर त्याचे वातावरण पाहिलं तर त्याचे गरीब कुटुंबातीलच आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्याच्या चैन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये तो ज्यावेळेस अडकला त्यानंतर त्याचा संबंध हा राजकीय व्यक्तींशी येण्यास सुरुवात झाली। विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच्यावरती गावामध्ये त्याच्यावरती जबाबदारी खरं तर राजकीय नेत्यांनी देण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी गावामध्येही खरं तर ती जबाबदारी पार पाडल्याचं एकंदरीत पुढे आल्याचं दिसून येते। त्याचे संबंध जे तेही पुढे येताना दिसतात।
त्यामुळे तो राजकीय त्याचे संबंध आहेत ते वाढतानाही दिसून येतात. त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत आणि एकंदरीत यामध्ये काय मिळतंय हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुढे यामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठीही पोलीस कशा पद्धतीने खबरदारी घेत आहेत हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गौरी, बरोबर तुषार. खरं तर कधी याला अटक होते, या आरोपीला अटक होते आणि त्यानंतर नेमके काय खुलासे समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.